संजयजी, आम्ही पाहतोय त्याप्रमाणे राम मंदिराचा जो पूर्ण परिसर आहे तो आकर्षक रोषणाईनं सजून गेलेला आहे, नटून गेलेला आहे. तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर आहात. काय सध्या चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय? काय नेमकं वातावरण आहे? नक्कीच दीपक. जसा जसा राम मंदिराचा हा सोहळा जवळ येत आहे, अवघे काही तासच या सोहळ्याला उरलेले आहे, तसा तसा या परिसरात उत्साह वाढत आहे. मी सध्या नवीन राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आहोत आणि आपले या प्रवेशद्वाराचे जे सजावटीचे दृश्य आहे आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात. सायंकाळची वेळ आहे आणि अवघे काही तास उरलेले असताना या प्रवेशद्वारावर खूप मोठ्या प्रमाणात रोषणाई करण्यात आलेली आहे. फुलांची खूप आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. प्राण प्रतिष्ठा महोत्सवाचं या ठिकाणी प्रत्येक क्षण जो आहे तो असा जसा जसा जवळ येत आहे तशी तशी या भागात गर्दीही वाढत आहे. या रस्त्यावर जो मुख्य रामपथ आहे या रामपथावर आता गर्दी वाढत आहे आणि उद्या या परिसरात VVIP येतील आणि त्यामुळे पोलिसांची काही रिस्ट्रिक्शन असणार आहेत. त्यामुळे अनेक भाविक जे देशभरातून आलेले आहेत ते आजच दर्शन घेण्याचं पसंत करत आहेत. ही समोरचं जर दृश्य दाखवलं आपण तर अतिशय विहंगम असं या प्रवेशद्वाराचं दृश्य आहे. खूप मोठ्या प्रमाणावर फुलांची रोषणाई केलेली आहे. विद्युत रोषणाई सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. अक्षरशः राममय पूर्ण वातावरण झालेलं आहे आणि हा जो विहंगम सोहळा आहे हा एका शब्दात जर सांगायचं म्हटलं तर न भूतो न भविष्यती असा हा सोहळा या ठिकाणी आता उद्या रंगणार आहे. देशभरातूनच नव्हे तर अनेक सेलिब्रिटी परदेशातूनही आलेले आहेत ज्यांचं आज आगमन झालेलं आहे. उद्या नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला ज्या वेळेस सुरुवात होईल अख्खा देश या संपूर्ण राम नामाच्या गजरात धावून निघेल. दीपक. नक्कीच संजय, तुम्ही राहाच आपल्यासोबत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.